प्रबोधिनी करिअर अकॅडमी नागपूरच्या वतीने जो ऑनलाईन लाईव्ह क्लासेसचा उपक्रम राबवण्यात येत आहे त्यानिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत। तर सर्वात प्रथम सर्व मला एक रिप्लाय पाठवा, टेक्स्ट रिप्लाय की तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअरली दिसत आहे। रिप्लाय पाठवा मित्रांनो। स्थितीज ऊर्जा बघितली, ऊर्जा रूपांतरित कशी होते हे बघितलं। तर आपण ऊर्जेबद्दल काल बोललो, आज थोडं बलाबद्दल बोलू, ठीक आहे। तर बल ही राशी तुम्हाला माहीतच आहे, बल म्हणजे फोर्स होते, ओके। बल काय असते, तर एखाद्या वस्तूला वस्तुमान असते, त्या वस्तूच्या वस्तुमानाला जर आपण हलवलं म्हणजे त्या वस्तूला हलवलं तर ऑटोमॅटिक त्या वस्तूमध्ये एक त्वरण निर्माण होते। म्हणजे जेव्हा एखादी ऑब्जेक्ट असेल, एखादी बॉडी असेल, ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टला आपण जेव्हा मूव्ह केलं, मोशनमध्ये आणलं तर त्याच्यामध्ये त्वरण म्हणजे ॲक्सलरेशन निर्माण होते। आणि मग यालाच आपण F = m × a म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिला त्वरण, वस्तुमान गुणिला त्वरण यालाच आपण बल म्हणतो। आता बल तर माहिती आहे आपल्याला, त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे बल आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण बघूया संतुलित बल। संतुलित बल म्हणजे बघा, याच्यावर एक प्रश्न आला होता, राज्यसेवेलाच आला होता, म्हणून हे संतुलित आणि असंतुलित शिकणं जरुरी। एक विचार करा की सपोज करा हा एक टेबल आहे आणि या टेबलवर एक अशी वस्तू ठेवली। टेबलचा जो टॉप आहे तो लाकडाचा आहे, तर लाकडाच्या टेबलच्या टॉपवर एक वस्तू ठेवली तर ती वस्तू ॲज इट इज टेबलावर स्थिर राहते, ठीक आहे। जर हीच वस्तू आपण अशा टेबलवर ठेवली की ज्या टेबलचा टॉप म्हणजे हे तो कागदाचा बनलेला आहे, तर मग ही वस्तू इथे स्थिर राहणार नाही आणि ही वस्तू काय होईल, कागद फाडून खाली पडून पडेल, है ना। कागद फाटेल आणि खाली येऊन जाईल। आता प्रश्न हा येते की या ठिकाणी वस्तू स्टेबल राहिली टेबलावर आणि इथे ती वस्तू स्टेबल नाही राहिली, तर मग असं काय झालं। बलाच्या बाबतीत आपण बघूया की ते असं काय घडलं। तर आपण पाहू की जेव्हा वस्तू ही टेबलावर आपण ठेवली तर या वस्तूचं वजन खालच्या दिशेने mg असं पडायला लागेल। हे तुम्हाला आठवत असेल, हे आपण वजनाच्या बाबतीत बोललो होतो। वजन बरोबर काय होते, तर वस्तुमान गुणिला गुरुत्व त्वरण। तर एवढं वजन या वस्तूचं खालच्या दिशेने म्हणजे या टेबलाच्या टॉपवर फोर्स टाकत आहे ना, बल टाकत आहे। मग ती वस्तू बलाच्या दिशेने सरकायला पाहिजे होती, पण ती वस्तू बलाच्या दिशेने न सरकता तिथेच थांबलेली आहे। याचा अर्थ हा, याचा आपण असा विचार करूया की जेव्हा या वस्तूवर जो बल पडला आहे त्या बलाच्या दिशेने या वस्तूचं त्वरण निर्माण नाही होत आहे, म्हणजे याचा अर्थ काय, या वस्तूला वरच्याही दिशेने काहीतरी बल मिळत आहे आणि तो बल तितकाच आहे जितका हा त्याचा वजनाची राशी येते, म्हणजे m/g। तर हे जे बल आहे या बलाला आपण म्हणतो नॉर्मल फोर्स म्हणतो, सामान्य बल म्हणतो। हा जो बल असतो हा आपल्याला कुठलाही म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण जमिनीवर असे उभे आहोत, तर जमिनीच्या खालच्या दिशेने आपलं वजन पडत आहे, तर त्याच वेळेस ही जमीन आपल्याला वरच्या दिशेने नॉर्मल फोर्स देत आहे, त्याला नॉर्मल रिॲक्शनसुद्धा म्हणतात। आणि या दोघांचं जेव्हा बॅलेन्सिंग होतं तेव्हा आपण एका ठिकाणी स्थिर असतो। म्हणजे या वस्तूच्या बाबतीतही तसंच झालं। जर या वस्तूवर हा नॉर्मल फोर्स पडला नसता तर ती वस्तू आपल्या वजनाच्या दिशेने खाली आली असती, पण आम्हाला आता दिसते वजन तर असतेच वस्तूला, पण ती वस्तू आपल्या जागी स्थिर आहे। याचा अर्थ काय की या वजनाला बॅलेन्स करण्यासाठी तिला त्या वस्तूवर वरच्या दिशेने सुद्धा एक बल पडत असेल आणि या बलाला आपण काय म्हणतो, नॉर्मल म्हणतो।
तर प्रत्येक वस्तू दुसऱ्या एका वस्तूला जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा विरुद्ध दिशेने ते बल टाकत असते. जसं मी आता या हाताला या दिशेने असं दाबलं आणि जर हा हात सरकत नाही आहे याचा अर्थ काय की बल असं चाललं, एक नॉर्मल रिॲक्शन असं या दुसऱ्या हाताला ढकलत. तर जेव्हा एखाद्या वस्तूवर असे बल पडतात जे एकमेकांना बॅलेन्स करतात, संतुलित ठेवतात, तेव्हा या प्रकारच्या बलांना आपण काय म्हणतो, संतुलित बल. ठीक आहे. तर संतुलित बल म्हणजे त्या वस्तूवर पडणारे जितकेही बल असतील त्या सर्व बलांचा बेरीज काय म्हणतो आपण, बेरीज टोटली काय येईल, 0 येईल. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ही एक वस्तू आहे, या वस्तूला इकडूनही बल पडत आहे, इकडूनही बल पडत आहे, वरून पण पडत आहे, खालून पण पडत आहे, आणि हे बल सगळे सारख्या प्रमाणात आहे, ही राशी सर्व सारख्या प्रमाणात आहे. तर आपण काय म्हणणार की या वस्तूवर आता कोणतं बल पडतं आहे, तर संतुलित बल. तर जेव्हा कधी ही वस्तूवर संतुलित बल पडते म्हणजे बॅलन्स फोर्स पडतात तेव्हा ती वस्तू काय असते, स्थिर असते. ती वस्तू स्थिर असते. मग इथे काय झालं, तर इथे आपला हा जो टॉप होता टेबल टॉप, हा कागदाचा होता. इथे ही वस्तू ठेवली, ही वस्तू ठेवल्याबरोबर हिचा वजन mg हे खालच्या दिशेने यायला सुरू करेल. पण त्याच वेळेस या कागदाच्या टॉपला वरच्या दिशेने या पद्धतीने नॉर्मल रिॲक्शन द्यायचं होतं. पण या कागदाच्या टॉपमध्ये तितकी इफिशियन्सी नाही आहे, तितकी त्याची क्षमता नाही आहे की वजना इतकंच नॉर्मल रिॲक्शन तो त्याला देऊ शकेल. म्हणजे आम्हाला कागदाच्या टॉपवर हे मिळत नाही आणि हे मिळालं नाही तर वस्तूवर आता एकच बल पडताना दिसतो आणि मग वस्तू त्या खालच्या दिशेने म्हणजे त्या बलाच्या दिशेने मूव्ह होताना किंवा गतीत येताना दिसते. म्हणजे ही वस्तू खाली येऊन पडते. ठीक आहे. मग आता काय म्हणणार आपण, या वस्तूवर आपण संतुलित बल नाही टाकलं. इथे जसं बलाचं संतुलन होतं या ठिकाणी बलाचं संतुलन दिसत नाही आहे, म्हणजे इथे बल असंतुलित आहे. तर अशा प्रकारच्या सेटअपला आपण असंतुलित बल म्हणतो. असंतुलित बल म्हणतो म्हणजे काय, अनबॅलन्स्ड फोर्स म्हणतो. जेव्हा वस्तूवर अनबॅलन्स फोर्स म्हणजे असंतुलित बल पडतात त्यावेळेस वस्तू गतिमान व्हायला लागते. जेव्हा वस्तूवर असंतुलित बल पडतात तेव्हा त्या वस्तूवर ती वस्तू काय होते, गतिमान अवस्थेत यायला लागते. म्हणजे जशी इथे असंतुलित बल पडलं ती वस्तू खालच्या दिशेने यायला लागते. तर संतुलित बल आम्हाला काय करून देईल, वस्तूला स्थिर आणण्यास मदत करून देईल. तर असंतुलित बल काय करून देईल, वस्तूला एका विशिष्ट दिशेने गतिमान होण्यास मदत करेल. ठीक आहे. मग आता समजा वस्तू गतिमान झाली, तर वस्तू गतिमान झाल्यावर त्या वस्तूवर आणखी कोणतं विशेष प्रकारचं बल पडतं, तर आपल्याला दिसेल एक तिसरं बल आहे घर्षण बल. घर्षण बल. ठीक आहे. आता हे घर्षण बल काय, हे बघा, सपोज करा ही एक रस्ता आहे आणि ही एक वस्तू आहे. आता या वस्तूवर आपण इकडनी असा बल टाकला, तर या वस्तूवर आता किती बल पडत आहे, तर आपल्याला दिसतं सर की या वस्तूवर म्हणजे हॉरिझॉन्टल आडव्या दिशेने फक्त एकच बल पडत आहे आणि एकच बल पडत आहे म्हणजे हे असंतुलित बल झाला. मग असंतुलित बल आहे ही वस्तू मूव्ह व्हायला, गतिमान व्हायला लागेल. पण वस्तू जेव्हा गतिमान व्हायला लागेल त्यावेळेस या गतीला रोखण्यासाठी त्या वस्तू जेव्हा त्या रस्त्या म्हणण्यापेक्षा जिथे ते घासून जात आहे ती वस्तू अशी जेव्हा यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होईल तर एक विशिष्ट प्रकारचं बल निर्माण होईल आणि तो बल राहील आपला घर्षण बल. याला आपण म्हणू घर्षण बल. घर्षण बल म्हणजे काय, फ्रिक्शन. हा जो घर्षण बल असतो विद्यार्थ्यांनो, हा घर्षण बल नेहमी वस्तूच्या
गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असतो, है ना. वस्तूच्या गतीच्या विरुद्ध दिशेने असतो. म्हणजे वस्तूची गती आता या दिशेने आणि वस्तूवर पडणारं घर्षण बल हे आपल्याला विरुद्ध दिशेने दिसतं. ओके, तर हा आपला घर्षण बल असतो. आता हा जो क्लिअरिटी अच्छा रिपीट करायचं आहे. ओके ठीक, नॉट टू वरी स्टुडंट्स. बघा क्लॅरिटी आली आहे म्हणतात विद्यार्थी, तर विद्यार्थ्यांचं एक निवेदन आहे की रिपीट करावं म्हणून. मी पुन्हा रिपीट करतो, नॉट टू वरी, काही टेन्शन घ्यायचं. बघा आपण इथे बॉल तर पाहिलंच होतं. बॉल ही राशी आपण अगोदरच अभ्यासली आहे. बल म्हणजे काय? बल म्हणजे फोर्स, आणि फोर्स म्हणजे काय तर वस्तुमान गुणिला त्वरण. वस्तुमान गुणिला त्वरण. एखाद्या वस्तूवर त्वरण निर्माण होत असेल, ॲक्सलरेशन निर्माण होत असेल, तर नक्कीच त्या वस्तूवर बल पडत आहे ना. त्वरण निर्माण झालं म्हणजे कुठून ना कुठून बल पडलं, ते हे आपण अगोदरच बघितलं. आता बलाचे काही विशिष्ट प्रकार शिकायचे होते. हे बघा, हे जे आपण प्रकार बघतो आहे संतुलित, असंतुलित, हे काहीसे असे खूपशे इम्पॉर्टंट नाही आहे, पण याच्यावर MPSCने एकदा प्रश्न विचारला होता, म्हणून हे तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे. बघा काय होते, आपल्याला दिसते पहिला आयटम आहे संतुलित बलाचा. तर संतुलित बल म्हणजे काय? एखाद्या वस्तू, मी उदाहरण घेतलं की आपण एक टेबल घेतला. हा टेबलचा जो टॉप आहे तो लाकडाचा बनलेला आहे. टेबलचा जो वरचा पल्ला आहे तो लाकडाचा बनलेला आहे. त्या लाकडाच्या बनलेल्या टेबलवर आपण एक वस्तू ठेवली, तर ती वस्तू आपल्याला काय दिसेल? स्थिर दिसेल. म्हणजे ती वस्तू टेबलवर व्यवस्थितपणे स्थिर आहे. पण जर असं आपण एखादा टेबल घेतला आणि त्या टेबलावरचा टॉप जो आहे तो कागदाचा असेल किंवा कापडाचा असेल, है ना, असा काही असेल, आणि इथे यावर वस्तू ठेवली, तर ती वस्तू आपल्याला दिसेल की तो कागद फाडून खाली यायला लागेल. तर या उदाहरणावरून आपण संतुलित आणि असंतुलित बल काय असते हे पाहू. तर आपल्याला दिसते विद्यार्थ्यांना संतुलित बल म्हणजे काय, तर या केसमध्ये ही वस्तू जिला स्वतःचं वजन आहे, ही वस्तू खालच्या दिशेने वजन आपलं टाकते. म्हणजे कसं ना, कुठल्याही गोष्टीचं वजन नेहमी त्याची दिशा कुठे असते? खाली असते, पृथ्वीच्या केंद्राकडे असते, कारण ते गुरुत्व बलाशी संबंधित आहे. तर हा mg म्हणजे या वस्तूचं वजन आहे. आपण वजनाबद्दल हे पाहिलंच होतं विद्यार्थ्यांना. वजन बरोबर मागे शिकलो आहे, त्यामध्ये वस्तुमान गुणिला गुरुत्व त्वरण. आपण वेट इंग्लिशमध्ये वेट इक्वल्स टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असं पाहिलं होतं. तर हा mg या वस्तूचा वजन आहे जो खालच्या दिशेने. पण त्याच वेळेस जर या वस्तूवर फक्त हाच बल पडत असता, तर या वस्तूची गती खालच्या दिशेने आली असते, म्हणजे ही वस्तू खाली येऊन पडली असते. पण असं दिसत नाही आपल्याला. आम्ही इथे वस्तू ठेवली आणि ती वस्तू जरी एका विशिष्ट दिशेने वजन देत आहे, तरी ती वस्तू त्या टेबलावर स्थिर बसते. तर मग असं कसं झालं, तर आपल्याला दिसेल की जेव्हा ही वस्तू टेबलवर एवढं वजन टाकत आहे, तर त्यावेळेसच टेबल त्या वस्तूवर वरच्या दिशेने एक दुसरा बल टाकत आहे, आणि त्या बलाला आपण सामान्य बल म्हटलं होतं किंवा नॉर्मल फोर्स म्हटलं होतं, किंवा याला नॉर्मल रिॲक्शनसुद्धा म्हणतात. हा बलाच्या विरुद्ध दिशेने असतो. जसं फॉर एक्झाम्पल, आता मी या बोर्डला असा दाबत आहे, असं दाबला बोर्डला. आता या बोर्डवर मी बल टाकला, तर हा बोर्ड मागे गेला का? नाही. तर मग माझ्या बलाचं काय झालं, तर माझ्या बलाला बॅलन्स करण्यात आलं. कोणी केलं? तर बोर्डनी स्वतःहून मला असा एक नॉर्मल रिॲक्शन दिला, म्हणजे माझा बल आणि बोर्डचा बल बॅलन्स झाला, म्हणून बोर्ड आपल्या जागी स्थिर राहिला. तर तसंच इथे होतं, ही वस्तू खालच्या दिशेनेही पडत नाही. का नाही पडत? कारण वरच्या दिशेने या वस्तूच्या बलाला, वजनाला काय केलं जाते? बॅलन्स केलं जाते, म्हणजे संतुलित केलं जातं. जेव्हा असं दिसून पडते त्या बलांना आपण काय म्हणतो? संतुलित. म्हणजे एखाद्या वस्तूवर वेगवेगळे कितीही बल पडू दे. सपोज ही वस्तू आहे, या वस्तूवर चारही ठिकाणी बल पडतात, आणि हे सगळे बल एकाच परिमाणाचे आहेत.
सगळ्यांचं मोजमापन सारखं आहे, 10 न्यूटन घेऊन घ्या. आता या वस्तूवर चारी दिशेने बल जे पडत आहे, तर हे 2 बल एकमेकाला बॅलन्स करतील, हे 2 बल एकमेकांना बॅलन्स करतील. आणि आपण काय म्हणणार की शेवटचा इफेक्ट म्हणजे या वस्तूवर एकंदरीत किती बल पडत आहे, तर 0 बल पडत आहे, कारण हे सगळे काय झाले, बॅलन्स झाले. तर जेव्हा बल संतुलित असतात तेव्हा आपल्याला दिसून येते की वस्तू काय होऊन जाते, स्थिर होते. आता या ठिकाणी काय झालं की वस्तूला हे वजन पडलं यांची खालच्या दिशेने, पण या कागदाच्या टॉपने तितकं नॉर्मल रिॲक्शन नाही दिलं जितकं याला बॅलन्स करण्यासाठी पाहिजे होतं. म्हणजे हे समजा असं समजा की हे एमजी मध्ये 10 न्यूटन होतं आणि याने फक्त 1च न्यूटन दिलं. हे बॅलन्सिंग झालं का? इथे कसं होतं, इथे वजन 10 न्यूटन होतं, तर या टेबलाच्या टॉपने इथे पण नॉर्मल रिॲक्शन किती दिलं, 10 न्यूटन, म्हणजे बॅलन्स झालं. इथे बॅलन्स नाही होत आहे, 9चा फरक पडत आहे. तर मग म्हणून ही वस्तू हा टेबल टॉप फाडेल आणि काय होईल, खालच्या दिशेने. तसं का झालं, कारण या वस्तूवर इथे संतुलित बल याच्यासारखे पडले नाही, म्हणजे इथे असंतुलित बल कार्यान्वित झाले है ना. हा जो बल होता हा कोणता होता, असंतुलित बल होता. मग असंतुलित बल कार्यान्वित झाले तर त्याच्यामुळे काय झालं, ही वस्तू आता गतिमान अवस्थेत आली. त्याच्यावरून आपण निष्कर्ष काय काढायचा की जेव्हा वस्तूवर असंतुलित बल पडतात, जसं मी उदाहरण सांगतो बघा. सपोज करा की इकडे हे वस्तू आहे, याच्यावर असा हिचं वजन खालच्या दिशेने पडतं आणि हा समजा रस्ता आहे, हे एमजी आहे आणि ही वस्तू जमिनीच्या आतमध्ये चालली का, नाही, म्हणजे हिला नॉर्मल रिॲक्शन जेवढं वजनाला पाहिजे तेवढंच मिळतं. ओके, पण त्याच वेळेस जर मी इकडून याला बल दिलं एफ, आता बघा वर्टिकल दिशेने म्हणजे उभ्या दिशेने या वस्तूवर संतुलित बल पडत आहे. हे जितकं आहे वजन तितकंच त्याला नॉर्मल फोर्स मिळाला, पण या बलाला बॅलन्स करण्यासाठी इकडे दुसरा बल नाही मिळत आहे. मग अशा वेळेस काय होईल, या वस्तूवर आडव्या दिशेने संतुलित बल न मिळत असल्यामुळे ही वस्तू या दिशेने जायला निघते. याचा अर्थ काय काढू आपण की एखाद्या वस्तूवर असंतुलित बल जेव्हा पडतात तेव्हा ती वस्तू गतिमान व्हायला लागते. संतुलित बल असेल तर ती वस्तू स्थिर राहण्याचा प्रयत्न करते आणि असंतुलित बल असेल तर वस्तू गतिमान व्हायला लागते. ठीक आहे. मग जेव्हा वस्तू गतिमान अवस्थेत यायला निघते तेव्हा त्या वस्तूचा दुसऱ्या एखाद्या वस्तूशी संपर्क येतो. म्हणजे जसं आपण चालतोय आपण जमिनीवर आपल्या पायाला आणि जमिनीचा स्पर्श होत असतो. तर जेव्हा कधी दोन गतिमान वस्तू एकमेकाच्या सानिध्यात येतात तेव्हा आम्हाला काय दिसतं, तर तिकडे मी घर्षण बलामध्ये तुम्हाला समजून सांगेन. या वस्तूवर एक बल टाकलं, ही वस्तू या दिशेने प्रवाहित व्हायला किंवा गतिमान व्हायला निघाली. पण जेव्हा गतिमान होत राहील तेव्हा ती वस्तू रस्त्याला अशी घासून निघेल है ना. जेव्हा हा घर्षण होत राहील तर इथे एक नवीन प्रकारचा बल निर्माण होतो आणि त्या बलाला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांना, घर्षण बल. हा घर्षण बलाची एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या दिशेने गती असते, ज्या दिशेने वस्तू गतिमान असते, म्हणजे वस्तू जर अशी जात आहे तर घर्षण बल या दिशेने पडेल. म्हणजे गतीच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल नेहमी प्रयुक्त होत असते. ओके. हा घर्षण बल बघा, तुम्ही म्हणाल की घर्षण बल चांगलं की योग्य. आता मला एक सांगा, या बलाला मी या वस्तूला ढकललं तर ही वस्तू स्मूथली जायला पाहिजे होती. तो घर्षण बलामुळे काय होते, ऑडिओ येत आहे का विद्यार्थी मित्रांनो? जरा बघा, माझा आवाज येतोय का? सगळं रिफ्रेश केलं आहे तर तुम्ही पुन्हा बघा ऑडिओ वगैरे क्लिअर येतोय.
घर्षण बल चांगला की वाईट? ठीक आहे, आपला मेन प्रश्न आहे की घर्षण बल चांगला की वाईट बल. आता घर्षण बलाचे फायदे पण आहेत आणि घर्षण बलाचे नुकसान पण. फायदा हा की घर्षण बल जर नसता तर आम्ही जमिनीवर उभेच राहू शकलो नसतो, आम्ही जमिनीवर गाडी चालवू शकलो नसतो. हे जे आपल्या एका वस्तूच्या संपर्कात येऊन आम्ही गतिमान राहतो ना, याच्यासाठी घर्षण बल खूप उपयुक्त आहे. घर्षण बल नसता तर इथे जमिनीवर उभं राहणं मुश्किल झालं असतं. म्हणून या दिशेने पाहिलं तर घर्षण बल एक उपयुक्त बल आहे, ज्याच्यामुळे वस्तू दुसऱ्या वस्तूच्या संपर्कात येऊन गतिमान राहू शकते किंवा स्थिरसुद्धा राहू शकते. आता जसं बघा, इथे घर्षण बल नसतात तर या वस्तूला थोडाही धक्का दिला असता की ही वस्तू सरपटत निघाली असती, तर त्या दिशेने तर चांगलं झालं असतं. पण सर थोडा असाही विचार करायला पाहिजे की जर घर्षण बल नाही आहे तर वस्तू स्मूथ चालत आहे, नो डाऊट. पण आम्ही सुद्धा एका ठिकाणी फिक्सपणे एकदम स्ट्रॉंगली उभे राहू शकलो असतो का? तर आपल्या पायामध्ये आणि जमिनीमध्ये सुद्धा काय असतं? घर्षण असतं. तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे आपण स्लीपर्स वापरतो पायात. त्या स्लीपर्स जेव्हा नवीन असतात तेव्हा ते आपल्याला चांगली जमिनीवर पकड देतात. पण जेव्हा ती स्लीपर घासून जाते, तिचा सरफेस जो एकदम प्लेन होऊन जातो, त्यावेळेस आम्हाला पाहिजे असलेलं घर्षण बल त्या स्लीपर्सद्वारे मिळत नाही आणि मग घसरून पडण्याचे प्रकार तुम्ही पुष्कळदा ऐकले असते. तर तिथे जे घसरून पडण्याचे प्रकार आहेत ते घर्षण बल पाहिजे तितकं नसल्यामुळेच होत असतं. म्हणून विद्यार्थ्यांनो, घर्षण उपयुक्त आहे. घर्षणाबद्दल एकच प्रॉब्लेम आहे की जेव्हा दोन वस्तू संपर्कात येतात गतिमान अवस्थेत, तेव्हा जेव्हा घर्षण होत असते, तर घर्षण बलाबद्दल बोलत होतो आपण. घर्षण बल उपयुक्त बल आहे. फक्त याचं एकच नुकसान आहे. नुकसान म्हणजे काय? जेव्हा दोन वस्तू घर्षित होतात है ना, जेव्हा फ्रिक्शन होते यांच्यामध्ये, तेव्हा या दोन्ही वस्तू घासतात आणि घासल्या म्हणजे काय? त्या खराब होतात है ना. जसं आपण बघूया की आपल्या गाडीचे चाकं, टायर आणि रोड यांच्यात घर्षण होत असतं. घर्षण होते म्हणून आपण गाडी व्यवस्थित चालवू शकतो. घर्षण होते म्हणून गाडी व्यवस्थित चालवू शकतो. पण कालांतराने ते टायर घासले जातात आणि ते घासल्यामुळे काय होतं की आम्हाला वेळोवेळी टायर्स बदलवावे लागतात. तर थोडं पैशाचं नुकसान होतं घर्षण बलामुळे. अन्यथा या बलाचे फायदे अधिक आहेत. आपण आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट घर्षण बलावर, जेव्हाही घर्षण बल लागू पडते तर तिथे एक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आहे उष्मा. घर्षण बलाचा एक महत्त्वाचा परिणाम आहे की या बलामुळे एक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा कोणती? ती आहे उष्णता. हे उदाहरण तुम्हाला दिसून पडेल की जेव्हा आपण थंडीच्या दिवसांमध्ये कडाक्याची थंडी पडली असते तर आपण न कळत एक ॲक्टिव्हिटी करायला लागतो. आपण असे हात घासायला लागतो. याच्या मागचं रिझन काय? की आपण या दोन हातांमध्ये घर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. बेसिकली आम्हाला घर्षणाची आवश्यकता नसते, आम्हाला त्याद्वारे निर्माण होणारी उष्णता ही पाहिजे असते है ना. अच्छा, तुम्ही हेही बघितलं असेल, थंडीच्या दिवसामध्ये आपण शिवर करतो, थरथर कापतो. हे बघा, एक नॅचरली किती छान आपली बॉडी डिझाईन केली आहे नेचरने, की जेव्हा खूप कडक थंडी पडली असते आणि जर आमच्या अंगावर पुरेसे थंडीचे कपडे नसतील तर त्यावेळेस बॉडी आपली डिफेन्सिव्ह सिस्टीम सुरू करते. म्हणजे ती काय करते? ती बॉडी स्वतःला शिवर करते. शिवर म्हणजे कंपन उद्भवते बॉडीमध्ये. आता हा कंपन म्हणजे काय? तर कंपन म्हणजे आपल्या हाताचे, पायाचे, बॉडीचे जे मसल्स असतात, स्नायू असतात, ते एकमेकांना घासतात आणि घासल्यामुळे काय होते? बॉडीच्या आतमध्येच उष्णता निर्माण होते. तर घर्षण बलाची एक खास गोष्ट लक्षात ठेवायची की घर्षण बल जेव्हा कधीही निर्माण होईल त्याच्यामुळे उष्णता नक्कीच निर्माण होते. ओके, तर हा एक संतुलित बल, हा असंतुलित बल आणि हा घर्षण बल. या तिघांना पकडून MPSCने 2014मध्ये राज्यसेवेच्या परीक्षेत एक प्रश्न विचारला. तो प्रश्न तुम्ही 2014च्या प्रश्नपत्रिकेत एकदा बघून घ्या. ओके, तुम्हाला तिथे
आणि तो प्रश्न मल्टिपल चॉईसचा होता, ABC पॅटर्नमधला होता. तर त्या प्रश्नाकडे बघाल, कारण तो प्रश्न खरंच खूप चांगला आहे. जर तुम्हाला त्याचं उत्तर देता नाही आला तर मग मी तो प्रश्न तुम्हाला इथे समजून सांगेन. फक्त तुम्ही हे विसरू नका, संतुलित, असंतुलित आणि घर्षण बल. गतिविषयक नियम शिकायचे आहेत. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकायचे. तर हे जरा रब करतो. ठीक आहे. तो फक्त विज्ञानाच्या दृष्टिकोनातून नाही, तर त्याने पुष्कळशा क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली. ओके. तो एक मोठा फिलॉसॉफर होता. तो चित्रसुद्धा चांगले काढायचा. ओके. त्याला भौतिकशास्त्रात फार रस होता आणि त्यावेळेस सायन्स फारसं डेव्हलप झालेलं नव्हतं, साधनं फारशी जास्त नव्हती, कमी होतं. त्यावेळेस त्याने पुष्कळशा गोष्टींचा चांगला शोध लावला. तर त्याने गतिविषयक काही नियमसुद्धा सांगितले. तर त्या नियमांना आज आपण डिस्कस करू. ठीक आहे. आता बघा, न्यूटनचे गतिविषयक नियम शिकण्या अगोदर एक महत्त्वाची संकल्पना आपल्याला पाहिजे आहे. तर ती संकल्पना आहे जडत्व. जडत्व म्हणजे इनर्शिया. जडत्व म्हणजे इनर्शिया. आता हे काय असतं, इनर्शिया म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांनो बघा, असं म्हणतात की जी वस्तू ज्या अवस्थेत असेल ती वस्तू नेहमी त्याच अवस्थेत राहण्याची इच्छा ठेवते. म्हणजे त्या वस्तूचा स्वभाव, त्या वस्तूची टेंडन्सी अशी असते की ती वस्तू ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतच राहण्याचा प्रयत्न करते. हा ती या वस्तूचा स्वभाव आहे. ओके ओके. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर तिची अवस्था बदलवण्याचा प्रयत्न केला तर ती वस्तू त्या बदलाला विरोध करते. त्या बदलाला विरोध करते. आता जो त्या वस्तूचा स्वभाव आहे तो आपली अवस्था टिकवून ठेवणे, त्या स्वभावालाच आपण काय म्हणतो, तर त्या स्वभावाला आपण जडत्व म्हणतो. ठीक आहे ना. म्हणजे काय, प्रत्येक वस्तू आपली स्टेट मेंटेन करण्याचा भरपूर प्रयत्न करते. ही तिची टेंडन्सी आहे. तर याच टेंडन्सीला, या स्वभावाला आपण जडत्व म्हणतो. म्हणजे दुसऱ्या भाषेत कसं, तर जर एखादी वस्तू स्थिर आहे, स्थिर आहे, ही त्याची अवस्था झाली, ही आता काय सेटल आहे, स्टेबल आहे, ही पहिली अवस्था. दुसरी अवस्था बघा, ही सपोज करा ही वस्तू ही आता गतीमध्ये आहे ना, ही मोशनमध्ये आहे. तर ही गतिमान अवस्था. तर ह्या वस्तूची अवस्था स्थिर आहे. ओके. म्हणजे स्टेशनरी आहे वस्तू. या वस्तूची अवस्था गतिमान आहे, म्हणजे मोशनमध्ये आहे. तर वस्तू जर अशी असेल स्थिर, तर हिची स्थिती अशीच राहावी असं या वस्तूला वाटत असतं. आणि जर वस्तू गतिमान अवस्थेत असेल तर हिची अवस्था गतिमानच राहावी अशी या वस्तूची इच्छा असते. मग जर या वस्तूची स्थिती किंवा याची स्थिती आपल्याला बदलवायची असेल तर तिचा स्वभाव त्या वस्तूला आपली स्थिती बदलवू देत नाही. आणि जी तो स्वभाव असतो त्या स्वभावालाच आपण काय म्हणतो, जडत्व. तर जडत्व याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल केलं असेल तर असं समजा ही बसची एक सीट आहे. ठीक आहे. या सीटवर एक व्यक्ती बसलेला आहे. ठीक आहे. हा त्या सीटच्या मागच्या बाजूला टेकून बसलेला नाही, असं उदाहरण आहे. कमरेपासूनचा खालचा भाग त्या बसच्या सीटला टच करत आहे, पण कमरेपासून वरचा भाग हा काय टच नाही करत आहे बसला. अचानक बसवाल्याने जोरदार, आता बस थांबली आहे आणि हा या पोझिशनमध्ये, बसवाल्याने जोरदार बस सुरू केली, पहिल्या गिअरमध्ये टाकून एकदम गतिमान केलं. तर आपल्याला दिसेल की हा व्यक्ती याला एक मागच्या दिशेने असा धक्का मिळतो. म्हणजे असा बसला असेल तो असा होतो. हे तुम्ही अनुभवलं असेल.
तर हे काय होतं, तर आपली आताची अवस्था काय होती, आताची अवस्था होती स्थिर व सुरुवायची होती. जशी वस्तूची अवस्था आपण बदलवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तिला गतिमान अवस्था प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला, तिला गतीत आणण्याचा प्रयत्न केला, तर या वस्तूचं जडत्व त्या गतिमान अवस्था आणण्याच्या प्रक्रियेला विरोध करते आणि विरोध तो असा आपल्याला दिसतो. हा जो जर्क पडतो आपल्याला, हा जो धक्का मिळतो आपल्याला मागच्या बाजूला, हा जडत्वामुळे मिळालेला आहे. तसंच तुम्ही एक बघा की जेव्हा वस्तू किंवा बस आता मोशनमध्ये आहे, अचानक त्या ड्रायव्हरनी ब्रेक मारला तर आपण न कळत पुढच्या दिशेने झुकलो जातो. म्हणजे गाडीवर बसलो आहे आणि कोणी ब्रेक मारला तर आपण असं होतो. आता हे काय आहे, तर हा सुद्धा जडत्वाचाच प्रकार आहे. ओके, आता वस्तू गतिमान अवस्थेत आहे. वस्तूची इच्छा आहे की आपली गतिमान अवस्था टिकवून ठेवावी आणि ही अवस्था टिकवून ठेवण्यासाठी वस्तूला जेव्हा थांबवण्यात येते, तर बस तर थांबली, बस थांबली, पण आपली जी बाजू म्हणजे आपला जो कमरेपासून वरचा भाग जो बसच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, तो गतिमान अवस्थेतच राहण्याचा प्रयत्न करतो. तो स्थिर होण्याला विरोध दर्शवतो. आणि तो विरोध कसा दर्शवला जातो की हा व्यक्ती असा वागतो, पुढच्या दिशेने वागतो. तर जेव्हा स्थिर अवस्था असेल किंवा गतिमान अवस्था असेल, यांची अवस्था जेव्हा आपण बदलवू आणि बदललेल्या अवस्थेला ही वस्तू ऑटोमॅटिक विरोध करते, तो तिचा स्वभावच आहे. आणि त्या स्वभावालाच आपण काय म्हणतो, जडत्व म्हणतो किंवा इनर्शिया. गॉट इट बच्चो? मुलांना कळलं? आय होप तुम्हाला कळलं असेल. जडत्व म्हणजे कसं, तुम्हाला आता मी एक दुसरं उदाहरण सांगतो. तुम्ही सायकल तर चालवली आहे, उदाहरण सांगतो बघा. तुम्ही सायकलवर बसले, सायकल आता थांबलेली आहे. आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही पहिला पायडल मारला, सायकल पहिला पायडल मारला, तर तुम्हाला थोडासा पायडल भारी वाटतो, जडपणा वाटतो. मग आपण दुसरा पायडल मारतो, तिसरा मारतो, तर तो जडपणा जो पहिल्या पायडलमध्ये होता तो हळूहळू कमी झालेला दिसतो. पण जेव्हा वस्तू गतिमान होऊन जाते तेव्हा तुम्ही बघा ऑटोमॅटिक पायडलिंग मारणं खूप इझी होतं. तर मग पहिला पायडल जड का वाटला? सायकल तर तीच होती, रस्ताही तोच होता, चालवणाराही तोच होता, मग त्याचा पहिला पायडल भारी का पडला? तर तो पायडल भारी याच्यासाठी पडला कारण सायकल आता स्थिर अवस्थेत होती. तिला आपण काय करतो आहे, गतिमान अवस्थेत मोशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ती काय करेल, आपल्या अवस्था बदलाला विरोध करेल आणि त्या विरोधामुळेच आपल्याला पहिला पायडल मारताना जास्ती ताकद लावावी लागते. कळलं विद्यार्थ्यांना? तसंच बघा, गाडी खूप वेगवान असेल आणि आपल्याला एकदम थांबवायची असेल तर थांबवताना आपल्याला खूप जोरात ब्रेक मारावे लागते. तरी गाडी बघा जिथे ब्रेक मारतो तिथे न थांबता काही अंतर पुढेच जाते. का जाते ती? कारण आता तिचं जडत्व गतिमान अवस्थेत आहे, तर तिला आपण स्थिर करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर ती त्या बदलाला विरोध करते. आणि यालाच आपण काय म्हणतो, गतिमान अवस्थेतील जडत्व. तर जडत्वाचे दोन प्रकार, स्थिर अवस्थेतील जडत्व आणि गतिमान अवस्थेतील जडत्व. म्हणजे इनर्शिया when the body is at rest किंवा स्टेशनरी and inertia when the body is at motion. कळलं विद्यार्थ्यांनो? आय होप तुम्हाला समजलं असेल. आता या आधारावर आपल्याला न्यूटनचे गतिविषयक नियम शिकायचे. हे फार प्रसिद्ध असे नियम आहेत, खूप फेमस नियम आहेत. शाळेत असताना तुम्ही शिकले आहे, तुम्हाला आठवतही असतील. तर मी या नियमांना म्हणजे पहिले नियम वाचतो आणि त्या नियमाला मग समजून घेतो. पहिला नियम काय म्हणते, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेतील किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. ठीक आहे? काय म्हटलं न्यूटनने की जर एखादी वस्तू आहे तिच्या दोन अवस्था असू शकतात. एक तर कोणती, स्थिर अवस्था
किंवा दुसरी अवस्था असू शकते गतिमान अवस्था. न्यूटनचं असं म्हणणं आहे की वस्तू एक तर स्थिर राहील किंवा मोशनमध्ये राहील, है ना. तर हे जे स्थिर अवस्था आहे किंवा गतिमान अवस्था आहे ही ॲज इट इज राहील केव्हापर्यंत, जोपर्यंत या वस्तूवर कुठलं तरी बाह्य असंतुलित बल आपण टाकत नाही. म्हणजे न्यूटनला असं म्हणायचं आहे की जर एखादी वस्तू स्थिर ठेवली आहे, म्हणजे मला दिसते इथे एक चेअर ठेवली आहे, ही स्थिर अवस्थेत आहे, तर ही तिचा स्वभाव आहे, ही वस्तू इथंच अशी स्थिर राहील नेहमीसाठी. पण जर मला हिला हलवायचं आहे, स्थिर अवस्थेतून गतिमान अवस्थेत आणायचं आहे, तर मला या चेअरवर एक बाह्य म्हणजे एक्सटर्नली बाह्यपणे कोणता तरी असंतुलित बळ टाकावा लागेल. कळलं का? म्हणजे अवस्था बदल करताना न्यूटनचं असं म्हणणं आहे, अवस्था बदल करताना वस्तू रेजिस्ट करते, आताच पाहिलं आपण जडत्वामध्ये. आणि जर त्याची अवस्था बदल करून घ्यायची असेल तर तुम्हाला बाहेरून बळ टाकावं लागेल. म्हणजे कसं, आता ही वस्तू समजा स्थिर आहे, आता हिला मला गतिमान करायचं आहे, मग बाहेरून तुम्ही बळ टाका. जेव्हा तुम्ही बाहेरून बल लावाल तेव्हाच ही वस्तू काय होईल, गतिमान. दुसरी गोष्ट गतिमान बाबतीत तसंच की एखादी वस्तू गतिमान असेल, एखादी वस्तू गतिमान अवस्थेत असेल तर ती आपली गती मेंटेनच ठेवेल, ती स्वतःहून कधीच थांबणार नाही. गतिमान अवस्थेतील वस्तू स्वतःहून कधीच थांबत नाही. म्हणजे उदाहरणार्थ ही वस्तू आता गतीमध्ये आहे, ओके, चालत आहे. न्यूटनचं असं म्हणणं आहे की कधीच थांबणार नाही, कारण तिचं जडत्व तिला थांबूच देणार नाही. जडत्व म्हणेल तू चालत राहा. मग जर या वस्तूला मला स्थिर करायचं असेल, म्हणजे गतिमान अवस्थेतून स्थिर अवस्थेत आणायचं असेल, तर मला याच्यावर बाहेरून बळ टाकावं लागते, काहीतरी बळ टाकावं लागतं. आता हे तुम्हाला थोडंसं चुकल्यासारखं नाही वाटत? एखादी वस्तू चालत आहे तर ती चालतच राहील. म्हणजे एक काम करूया, घरीहून निघताना सायकलवर 2-4 पेडल मारून घ्यायचे आणि मग काहीच नाही करायचं. मग न्यूटन आहे तो आपल्याला तिथपर्यंत पोहोचवत नाही. पण असं होत नाही ना विद्यार्थ्यांना. तुमच्या कारण लक्षात आलं की गतिमान वस्तू काही काळ पुढे गेल्यानंतर ऑटोमॅटिक थांबते. तर मग ती थांबली कशी? न्यूटनचं म्हणणं आहे की थांबणार नाही, गतिमान आहे तर ती गतिमानच राहील, पण ती थांबते ना. तुम्ही करा बरं, आज करून बघा. सायकलवर बसा, 4-5 पॅडल मारा, मग ना ब्रेकही मारू नका आणि पॅडलही मारू नका. काही अंतर गेल्यावर तुम्ही ऑटोमॅटिक तुमची सायकल थांबेल. तर याचं कारण एक आहे, कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल, न्यूटन खोटा नाही बोलला, न्यूटन एकदम परफेक्ट बोलला. न्यूटनने म्हटलं होतं की थांबायचं आहे ना, बाहेरून बल द्या. तर आपण जेव्हा इथे बल बाहेरून देत नाही आहोत, पण एक बल नेहमी बाहेरून असतोच, आणि तो बल कोणता होता? तो बल आहे घर्षण बल, है ना, घर्षण बल. तर घर्षण बल जर असेल तर या वस्तूवर हा बल बाहेरूनच पडत आहे ना. तर जरी वस्तू स्वतःहून जात आहे तर तिला घर्षण बल काय करतो? बाहेरून पडतो आणि तो गतीच्या विरुद्ध दिशेने असतो. तर ती ऑटोमॅटिक ती वस्तू काय होते, कुठून तरी कुठेतरी जाऊन थांबते. म्हणजे न्यूटनचं अगदी बरोबर आहे, जर आपण हा घर्षण बल काढला तर ती वस्तू गतिमानच आहे. न्यूटनचं जे म्हणणं होतं ते एकदम करेक्ट आणि परफेक्ट होतं. ओके, तर तुम्हाला कळलं का न्यूटनचा गतिविषयक नियम? आता बघा, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की मी हे सांगणं विसरलो की हा गतिविषय पहिला नियम, हा पहिला नियम आहे विद्यार्थी, हे विसरायचं नाही. गतिविषयक पहिला नियम, असे 2 आणखी नियम पाहिजे का? तर हाच गतिविषयक पहिला नियम. आता तुम्ही या नियमाला पाहाल तर हा मी याच्या अगोदर जे समजावून सांगितलं जडत्व, त्याच्याशी थोडासा संबंधित वाटतो. स्थिर अवस्था, गतिमान अवस्था, अवस्थेला बदल करताना केलेला विरोध, या सगळ्या गोष्टी आपण पाहून असं म्हणतो की न्यूटननी जे हे सांगितलं, पहिला नियम सांगितला, हा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? तर जडत्वाशी संबंधित आहे. म्हणून न्यूटनचा पहिला लॉ हा जडत्वाबद्दल आहे. हे
एकदम लक्षात ठेवायचं, कारण जे इथे सांगितलं आहे न्यूटननी तेच जडत्वाच्या व्याख्येमध्ये आपल्याला दिसून येते है ना. जडत्व म्हणजे काय? अवस्था चेंज करताना केलेला विरोध. आणि इथे न्यूटन काय म्हणतो की वस्तू आपली अवस्था चेंज करणार नाही, त्याचं जडत्व राहील. आणि जर त्याला वस्तूला आपली अवस्था चेंज करून घ्यायची असेल तर त्याला बाहेरून बळ टाकावं लागेल, बाहेरून बळ टाकावं लागेल है ना. तर हे विचारलं होतं. प्रश्न असा होता MPSCला की न्यूटनचा पहिला नियम, पहिला गतिविषयक नियम हा कशाशी संबंधित आहे. डॅश होतं आणि तिथे जडत्व, संवेग, बल अशी 2-3 दिले होते. लक्षात ठेवायचं, पहिला नियम हा जडत्वाशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांनो, मी जे समजवलं ते समजून आलं का? एकदा येस नो रिप्लाय करा, एकदा येस नो रिप्लाय करा. जेव्हा एखाद्या वस्तूवर सर्व दिशेने जे बल पडत आहे, कुठल्या तरी दिशेने बल बॅलन्स नाही होतं. जसं बघा, मी तुम्हाला सिंपल सांगतो. हा माझा मोबाईल घेतला आणि हा असा इथे ठेवला. आता एकदम असा समजा थांबलेला, या वस्तूवर कोणता कोणता बल पडत आहे? तर सध्या फक्त 2च बल पडत आहे. एक बल जो त्याचं वजन आहे मोबाईलचं, खालच्या दिशेनेच आहे, खालच्या दिशेने जितकं किती असेल, जितके न्यूटन भरत असेल याचं वजन तेवढं. मग बल जर असा आहे, वजन असं खाली चालला तर ही वस्तू अशी अशी जायला पाहिजे, पण इथं थांबली आहे ना. थांबली आहे म्हणजे काय? तर याला वरच्या दिशेने माझा हा वाला हात वरच्या दिशेने एक बल देतो आहे. तर जेवढं याचं वजन खालच्या दिशेने आहे तेवढंच वरच्या दिशेने याला काय केलं जात आहे? बॅलन्स केलं जातं आहे. तो उभ्या रेषेत पाहिलं तर हा मोबाईलवर काय संतुलित बल पडतं. पण आता मी काय करतो, या मोबाईलला असं ढकलणं सुरू केलं, हा मोबाईल बघा आता चालायला लागला है ना. आता मला सांगा, इथून जो बल पडला हा बल या दिशेने आडव्या दिशेने पडला, तर इकडून कुठलं दुसरा बल नाही पडला. जर असं समजा मी इकडून ढकलतो आहे त्या मोबाईलला तिकडे आणि कोणीतरी इकडून याला इकडे ढकलत आहे आणि हे दोन्ही बल सारखे पडत आहे, तर हा मोबाईल हलणारच नाही है ना. पण आता या मोबाईलला मी या ठिकाणाहून ढकलत आहे तर हा मोबाईल हलायला लागला. म्हणजे कसं झालं की हा जो बल पडतो आहे ना, याला बॅलन्स करण्यासाठी दुसऱ्या दिशेने बलच नाही अवेलेबल. तर मग काय झालं, आडव्या दिशेने या वस्तूवर असंतुलित बल पडलं, म्हणजे अनबॅलन्स फोर्सेस पडले. आणि अनबॅलन्स फोर्सेस पडले तर वस्तू काय झाली? चालायला है ना. तर मी असंतुलित बल असं सांगितलं होतं. जेव्हा वस्तूवर असंतुलित बल पडतो तर वस्तू गतिमान व्हायला लागते. कळलं विद्यार्थ्यांना? चल, गतिविषयक नियमाबद्दल आपण बोललो, तर हा पहिला नियम जडत्वाशी संबंधित आहे. आता बघा, हे जे जडत्व आहे ना, हे वस्तुमानाशी समप्रमाणात असते. हे चिन्ह तुम्हाला माहिती असेल, हे समप्रमाणाचं चिन्ह आहे है ना. समप्रमाण काय असते? याला आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतो इंग्लिशमध्ये, म्हणजे गणिताच्या भाषेतलं आहे. जेव्हा कधी ही समप्रमाण असेल तेव्हा लक्षात घ्यायचं की जेव्हा ही वस्तू वाढली, म्हणजे वस्तुमान वाढलं, तर ऑटोमॅटिक जडत्वसुद्धा काय होते? वाढते. जेव्हा ही दोन वस्तूंमध्ये समप्रमाण असते तर एकीमध्ये वाढ झाली तर दुसऱ्यामध्ये सुद्धा वाढच होते, एकीमध्ये घट झाला तर दुसऱ्यामध्ये सुद्धा घट होते. असं जेव्हा होते की दोन्ही समान प्रमाणात वाढतात किंवा समान प्रमाणात कमी होतात, तेव्हा त्यांना आपण समप्रमाण म्हणतो, म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतो. तर जडत्व हे वस्तुमानाशी समप्रमाणात आहे. जितका जास्ती वस्तुमान तितकं जास्त जडत्व. आणि न्यूटनच्या नियमाप्रमाणे त्या अतिजडत्व असलेल्या वस्तूला हलवण्यासाठी जे बाह्य बल लागणार आहे, एक्सटर्नल फोर्स लागणार आहे, ते सुद्धा आम्हाला काय घ्यावं लागेल? जास्तीत जास्त. म्हणजे असं समजा की एक लठ्ठ मुलगा आणि एक बारीक मुलगा असे दोघे आजूबाजूला चेअरवर बसले आहेत आणि मी तिथे आलो आणि त्यांना म्हणतो, अरे विद्यार्थ्यांनो चला पटकन उठा, चला बाहेर चला. आता दोघेही पटकन उठण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्हीच सांगा, पटकन कोण उठेल? जो
पातळसा पोरगा आहे तो उठेल चटकन, की जो लठ्ठा आहे त्याला उठायला सोपं होईल. तर तुम्हाला दिसेल की जो लठ्ठा आहे त्याला उठायला त्रास होईल. का बरं? कारण त्याचं वस्तुमान जास्ती आहे. जास्ती वस्तुमान म्हणजे जास्त जडत्व है ना. तर विद्यार्थ्यांनो, वस्तुमानाशी संबंधित जडत्व असते म्हणजे वस्तुमानाला समप्रमाणात असते. ही गोष्ट सुद्धा विसरायची नाही. ठीक आहे. मग आता न्यूटनचा दुसरा नियम पाहायचा. हा तुम्हाला कळला असेल. पहिला नियम झाला तो जडत्वाशी संबंधित आहे. दुसरा नियम त्याचं स्टेटमेंट वाचतो. कधीही लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही परीक्षेत जेव्हा विज्ञान विषय, आता तर आपला MPSC कसं असते ना, MPSC मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असते ना, पण जर तुम्ही कधी कुठल्या सायन्सच्या पेपरला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लिहिताय तुम्ही, कधी होऊ शकतो तुम्ही मोठ्या एक्झाम्स दिल्या तर तिथे जर तुम्हाला कधी व्याख्या लिहायची असेल, एखादी लॉ लिहायचा असेल, नियम लिहायचा असेल, तर जो पुस्तकात लिहिला आहे तो तसाचा तसा लिहावा. आपल्या मनाने डेफिनेशन्स लिहू नये, कारण ती व्याख्या त्या सायंटिस्टनी बनवलेली असते, तर त्याला आपण बदलवणारे कोणी होत नाही. म्हणून ती व्याख्या ॲज इट इज लिहायची. म्हणून जे नियम असतात त्यांचे वाचनसुद्धा ॲज इट इजच करायचे. समजून आपल्या भाषेत घेऊ शकतो आपण. काय म्हणतो? संवेग परिवर्तनाचा दर काय म्हणतो न्यूटनचा सेकंड नियम. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असतो आणि संवेग परिवर्तन बलाच्या दिशेने होते. इंग्लिशमध्ये काय? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इम्प्रेस फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. सरळ सरळ याला काय म्हणायचं न्यूटनला, की हा जो बल नेहमी नेहमी आपण म्हणतो ना, हा बल संवेग परिवर्तनाचा दर असतो. बल म्हणजे काय? तर बल म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर असतो. आणि याला असं म्हणणं आहे की संवेग परिवर्तनाचा दर आणि बल एकमेकांना काय असतात? समप्रमाणात असतात. आता हे असं नाही समजणार, ही टर्म जी आहे ना ती थोडीशी ऐकायला डेंजरस टर्म. संवेग परिवर्तनाचा दर या आपण दुसऱ्या भाषेत सांगतो. बघा, सपोज करा विद्यार्थ्यांना की इथे वापरू शकतो ही एक वस्तू आहे, कारच बरोबर. या वस्तूला आपण दोन अवस्थेत बघू. ही वस्तू हिची एक पहिली पोझिशन आहे, फर्स्ट पोझिशन, आणि ही आहे सेकंड पोझिशन. या वस्तूचं वस्तुमान m आहे, ही अशी गतिमान आहे आणि ही चालतच आहे, ही अशी गतिमान. ठीक आहे. एक कार आहे समजा, ती रोडनी जात आहे, आपण या कारला दोन पोझिशनमध्ये, दोन जागेवर आपण तिचं ऑब्झर्वेशन करतो. त्या वस्तूचं म्हणजे त्या कारचं वस्तुमान m आहे, ही पहिली अवस्था आणि ही दुसरी अवस्था. याला आपण सुरुवातीची अवस्था म्हणून, याला अंतिम अवस्था. सुरुवातीची अवस्था याला आपण इनिशियल पोझिशन म्हणतो आणि ही राहील अंतिम अवस्था. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी या वस्तूची सपोज करा, या वस्तूचा वेग किती आहे? तो आहे u मीटर पर सेकंड. या ठिकाणी या कारच्या स्पीडोमीटरकडे आपण बघतो तर तिचा वेग आम्हाला दिसतो u मीटर पर सेकंड. जेव्हा वस्तू या ठिकाणी आली तर या ठिकाणी वेग झाला तिचा v मीटर पर सेकंड, दोन पोझिशनमध्ये. आता आपण हे प्रूफ करू की बल आणि संवेग परिवर्तनाचा दर कसा एकमेकाला समप्रमाणात. आता मला सांगा, संवेग परिवर्तनाचा दर
संवेग परिवर्तनाचा दर मला लिहायचा आहे. तर संवेगाचं परिवर्तन म्हणजे संवेगात आलेला बदल. आता तुम्हाला माहिती आहे संवेग काय असतो. संवेगाचा फॉर्म्युला आपण घेतला. संवेग म्हणजे काय, वस्तुमान गुणिला वेग. या ठिकाणी वेग किती आहे, u आहे. तर या ठिकाणी वस्तुमान तर स्थिरच असते, ते m आहे. तर संवेग किती होईल, m × u. m गुणिला u एवढा संवेग या वस्तूला या फर्स्ट पोझिशनमध्ये दिसून पडेल. जेव्हा आपण दुसऱ्या पोझिशनमध्ये जाऊ तेव्हा संवेग किती होऊन जाईल विद्यार्थ्यांना, ते होऊन जाईल m गुणिला v. इथे mu आणि इथे mv असा संवेग आहे. आता संवेग परिवर्तन करायचं म्हणजे चेंज करायचं म्हणजे बदल करायचा आहे. तर बदल कसं दाखवणार आपण, बदल दाखवण्यासाठी नेहमी काय करावं लागतं, अंतिम संवेग मायनस सुरुवातीचा संवेग घ्यावा लागतो. हा अंतिम संवेग आहे दुसऱ्या पोझिशनमधला, हा पहिल्या पोझिशनमधला. म्हणजे मी असं लिहितो, अंतिम संवेग मायनस सुरुवातीचा संवेग. अंतिम संवेग मायनस सुरुवातीचा संवेग. पण त्याचा काय घ्यायचा आहे, त्याचा दर घ्यायचा आहे. हे एवढं घेतलं म्हणजे संवेग परिवर्तन झालं. आता त्याचा दर घ्यायचा. तर दर कसा घेतो, तर दर म्हणजे काय, भागिला वेळ. इथे आपण भागिला वेळ. आणि ही वेळ कोणती, ते या अवस्थेतून या अवस्थेत येताना सपोज करा तिने t सेकंड घेतले त्या वस्तूने. तर हा t सेकंड म्हणजे काय, हा टाईम आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशन मधलं अंतर आहे वेळेचं t. तर वरती जे लिहिलं, अंशामध्ये जे लिहिलं, हे आहे संवेग परिवर्तन आणि भागीला वेळ लिहिला हा आहे दर. आता याला जरा सोडवलं आपण, बल कसं होते, इथे आपल्याला m समान दिसते तर m आपण कॉमन काढू. कसं होईल, v - u आणि त्याच्या खाली काय t. आता तुम्ही आठवा जेव्हा आपण त्वरण शिकत होतो, त्वरण शिकत असताना आपण त्वरणाला कसं आपण डिफाईन केलं होतं. त्वरणाला आपण डिफाईन केलं होतं अंतिम वेग मायनस सुरुवातीचा वेग भागिला काय वेळ. हे त्वरणाची व्याख्या होती. त्वरण म्हणजे काय म्हटलं होतं आपण, वेगातील बदलाचा जो दर होता त्याला संबंधित होता त्वरण. ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. हेच तर दिसतं इथे है ना. मग बल आपण शेवटी कसं लिहू, m लिहिला आणि v - u अपॉन t याच्या जागी काय लिहिलं, a. जर आपण या चिन्हाला हटवून बरोबरीचं चिन्ह द्यायचं, इक्वल्स टू द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं विद्यार्थ्यांनो, एक स्थिरांक घ्यावा लागतो, एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा कधी तुम्ही या चिन्हाला हटवायचं आहे तर आपल्याला इक्वल्स टू देऊन एक स्थिरांक म्हणजे काय, कॉन्स्टंट द्यावा लागतो. आणि जेव्हा बरोबरीचं चिन्ह आणि स्थिरांक असतं याचाच अर्थ हे होतं. म्हणजे प्रमाणाचं चिन्ह हटवण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं विद्यार्थ्यांनो, बरोबरीचं चिन्ह घ्यावं लागतं आणि एक स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट नंबर घ्यावा लागतो. तर तो कॉन्स्टंट नंबर न्यूटननी या ठिकाणी 1 घेतला होता, 1. कॉन्स्टंट काय घेतला होता, 1. तर म्हणून इकडे काय m आणि 1 म्हणजे लास्ट येईल बल बरोबर मास गुणिला ॲक्सेलरेशन. फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. बल बरोबर वस्तुमान गुणिला त्वरण. आता तुम्ही म्हणाल याच्याने काय सिद्ध झालं, तर हा जो फॉर्म्युला आहे हा आपण बघा सुरुवातीला अभ्यासला आहे. हा फॉर्म्युला उगम कुठून झाला, तर न्यूटनच्या दुसऱ्या नियमामधूनच हा फॉर्म्युला निर्माण झाला. तर दुसऱ्या नियमामध्ये न्यूटननी काय म्हटलं की जसा जसा संवेग वेळेनुसार बदलतो तर त्यामुळे बल निर्माण होतो आणि जसा हा दर असतो तसा हा बल असतो. म्हणजे दर वाढत गेला तर हा बल सुद्धा वाढत जाईल. याच्यावरून आपण हा फॉर्म्युला डिझाईन केला. तर हा जो दुसरा नियम आहे, हा नियम न्यूटनचा जो दुसरा नियम आपण अभ्यासतो आहे ना, आता हा दुसरा जो नियम आहे याला संवेगाचा नियम म्हणतात. लक्षात ठेवा, पहिला नियम कशाचा होता, जडत्वाशी संबंधित होता आणि दुसरा नियम कशाशी संबंधित आहे, तर तो संवेगाशी संबंधित आहे.
एकदा रिप्लाय करा, तुम्हाला कळलं का? से यस नो विद्यार्थ्यांनो. सांगतो मी, क्रिकेट आपण बघतो विद्यार्थ्यांनो, तर क्रिकेटमध्ये तुम्ही बघाल की जे लेदर बॉलनी खेळतात ते क्रिकेट. ओके, तुम्ही बघाल की ते जेव्हा कॅच पकडतात, तर कॅच पकडत असताना जेव्हा कॅच अशी घेतात हातात, तर तो आपला हात पकडल्यानंतर मागे नेतात. तुम्ही हे नोट करा. जर तुम्ही नोट नसेल केलं तर तुम्ही बघाल, जर इथे कॅच आली हातात, तर इथे हात असाच नाही ठेवत, हा हात मागे नेतात स्वतः. का बरं नेतात? त्याचं कारण आहेच आहे, संवेग परिवर्तनाचा दर. म्हणजे काय होते की समजा हा हात आहे, सपोज करा, इथे हा चेंडू आला, हा चेंडू आला आता आपण काय करतो, इथे इम्पॅक्ट झाला, म्हणजे काय झालं, इथे हाताला बॉल येऊन टच झाला. आपण काय करतो की या बॉलाचा संवेग परिवर्तनाचा दर काय करण्याचा प्रयत्न करतो, कमी करण्याचा प्रयत्न. म्हणजे आम्ही काय करतो, आम्ही या वस्तूचा वेग हळूहळू हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतो. जसं बॉल इथे आला, स्ट्राईक झाला, बॉल हातात पकडला, तो मागे नेल्यावर काय होते की ऑटोमॅटिक या चेंडूचा आपल्या हाताद्वारे वेग कमी करण्यात. जर वेग कमी करत गेलो आपण, तर संवेगसुद्धा काय होईल, कमी होत जाईल. संवेग कमी झाला तर त्याचा दरसुद्धा कमी होत जाईल. आणि जर संवेग परिवर्तनाचा दर कमी होत गेला, तर त्याच्यामुळे या चेंडूद्वारे आपल्या हातावर येणारं जे बल आहे, ते बलसुद्धा काय होईल, कमी होईल. कारण संवेग परिवर्तनाचा दर आणि बल हे एकमेकांना समप्रमाणात आहे. आणि त्यामुळे काय होईल की तो चेंडू त्या क्रिकेटरच्या हाताला तेवढा आघात नाही करणार जेवढा त्याने अगोदर केला असता, जर क्रिकेटरने हात असेच ठेवले असते. आम्ही काय करतो, म्हणजे तो क्रिकेटर काय करते, हात मागे घेऊन जातो, म्हणजे तो हे कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे कमी झालं तर बलही कमी होईल, आणि बल कमी झालं तर त्या क्रिकेटरच्या हाताला कमी लागेल, इम्पॅक्ट होईल, कमी होईल. तर हा उद्देश त्याचा असतो आणि त्याच्यामुळे तो असं काम करतो. आलं लक्षात? तर हे एक उदाहरण आहे संवेग परिवर्तनाच्या दराचं. आय होप तुम्हाला कळलं असेल. ओके विद्यार्थ्यांनो, दुसरा नियम बघा, आपण बघूया तिसऱ्या नियमात. तो बघूया. आता तिसरा नियम जो आहे तो असा काही कठीण नियम नाही आहे आणि तो तुम्हाला माहिती आहे. खूप फेमस नियम आहे न्यूटनचा. काय म्हणतो तो? त्याचं स्टेटमेंट, प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व तिची दिशा त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. सिंपल. म्हणजे जर एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त केलं, तर ही वस्तू सुद्धा काय करते, त्या वस्तूवर म्हणजे आपल्या बलावर तेवढंच समान त्याच वेळेस पण विरुद्ध दिशेने बल प्रयोग करतो. सिंपल. कसं? असं सपोज करा, आपण एका भिंतीवर फाईट मारली, फाईट घेतली आणि भिंतीवर मारली, तर फाईट तर आपण मारली ना भिंतीला, तर रडायला कोणी पाहिजे? भिंतीने रडायला पाहिजे. पण तसं होते का? नाही होत विद्यार्थी. होते का? उलट होते. म्हणजे काय की आम्हाला लागते. म्हणजे बघा, मारणारा तर मारतोय, पण त्याचा रिव्हर्स इफेक्ट आपल्यावर होतो. तर कसा इफेक्ट होतो? जर आपण हळूवारपणे फाईट मारली तर इथे हळूवारपणे लागेल, जोरदार मारलं तर आपल्याला जोरदार लागेल. मग आपल्याला इफेक्ट का होतो आहे? जेव्हा आपण जेवढ्या बलाने भिंतीवर आघात केला, भिंतसुद्धा त्याच वेळीच तेवढ्याच प्रमाणात पण विरुद्ध दिशेने आघात करतो. आणि न्यूटनला हेच म्हणायचं होतं की प्रत्येक ॲक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असते. कुठलीही ॲक्शन असू द्या, त्याला एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असते. ओके. मग याचं उदाहरण बघा, मी तुम्हाला सांगतो. सिम्पलचं उदाहरण आहे. तुम्ही कधी जेम्स बॉन्डची मूवी पाहिली आहे विद्यार्थ्यांनी?
जेम्स बॉन्डच्या मूवीमध्ये हे अशा नॉर्मल गोष्टी मी सांगत असतो, म्हणजे थोडंसं काय होतं, फिजिक्सला आपण आपल्या रिअल लाईफमध्ये आणत गेलो ना तर ते खूप सोपं वाटायला. जेम्स बॉन्डच्या मूवीमध्ये तुम्ही बघा, जेम्स बॉन्ड जो फायरिंग करतो पिस्टलनी, तर तो असा हात पकडतो. ही एक स्टाईल आहे हात पकडण्याची, है ना? का बरं असा का पकडतो? म्हणजे छान हिरो असा दिसतो, व्यवस्थित दिसतो असं. आपल्या इंडियन मूवीजमध्ये ते असं वगैरे नाही पकडत, असे मारतात. आणि ॲक्च्युली ती चुकीची पद्धत आहे. बंदुकी म्हणजे पिस्टलमधून म्हणतो, फायर करताना आपल्याला आपल्या या काय म्हणतो याला रिस्टला, है ना, आपल्याला सपोर्ट द्यावा लागतो. कारण जेव्हा बंदुकीचा आघात होतो म्हणजे गोळी बाहेर निघते, तर तेवढ्या बलाने जी बाहेर निघाली त्या रिव्हर्सचा बल मागच्या बाजूने ते बंदूक झटक्याने येते. म्हणजे आपण बंदुकीने गोळी उझाडली, गोळी पुढे गेली की ही बंदूक तेवढ्याच आघाताने मागे येते. अच्छा, तो आघात इतका जबरदस्त असतो. आणि आपली ही जी रिस्ट आहे, मनगट आहे आपलं, हे मनगट थोडंसं काय आहे, नाजूक आहे. इथे थोडं हाडांची संख्या जास्ती आहे आणि जॉईंट्स आहे. तर या मनगटावर आघात नाही यायला पाहिजे म्हणून या मनगटाला असं पकडलं जाते आणि मग फायरिंग. तुमच्यापैकी काही लोकांनी NCC वगैरे केलं असेल. तुम्ही NCCमध्ये बघा, ते जेव्हा रायफल्सनी फायरिंग करायला शिकवतात तेव्हा त्या रायफल्सचं जे बॅक असते, ते मूज असते त्याची, त्याला इथे रेस्ट करायला लावतात, है ना? रिझन काय? जेव्हा बंदुकाची गोळी पुढे जाईल तर ती रायफल बॅक फोर्सनी मागे, आणि तो जेव्हा बॅक फोर्स येतो ती ॲक्शन झाली. आणि न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे. पण पहिले तुम्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काही हवे असतील तर प्लीज प्रश्न विचारा. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर मला सांगा, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलून मी सर्वांना धन्यवाद देतो विद्यार्थ्यांना, आणि इथे आपलं लेक्चर संपतो. उद्या भेटूया. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच. बाय.